शासकीय रुग्णालयातील डॉक्टरनं स्वतःच्या हातावर कात्रीनं वार केल्याची घटना शनिवारी घडली आहे। शासकीय रुग्णालयातील बी ब्लॉकमधील NICU वॉर्डातील खोलीत एका डॉक्टरानं कात्रीनं स्वतःच्या हातावर वार करून स्वतःला जखमी केलं। हा प्रकार शनिवारी सकाळी सुमारे 8च्या सुमारास घडला। स्वप्नील गोविंद आटघड, वय 25, राहणार अहिल्यानगर, सध्या राहणार रेसिडेंट क्वार्टर, सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर असं जखमी झालेल्या डॉक्टरचं नाव आहे। स्वप्नील यांनी प्रथम डाव्या हातावर सुई टोचून घेतली, त्यानंतर कात्रीनं वार केला। या प्रकारात ते जखमी झाले असून त्यांना डॉक्टर मयूर यादव यांनी तात्काळ OPDमध्ये उपचारासाठी दाखल केलं। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली। डॉक्टर स्वप्नील हे मागील 2 महिन्यांपासून शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत। ते सिव्हिलमधील बालरुग्ण विभागात रुजू झाले आहेत। शनिवारी सकाळी 8च्या सुमारास ते बी ब्लॉकमधील NICU वॉर्डातील खोलीत असताना त्यांनी हा प्रकार केला। सिव्हिलमधील निवासी डॉक्टरांना 24 तासांपैकी 20 ते 21 तास काम करावं लागत आहे, त्यामुळं त्यांना पुरेशी झोप मिळत नाही। या कारणामुळं मानसिक तणावही वाढत आहे। त्यातच साप्ताहिक सुट्टी न मिळणं आणि सततच्या कामामुळं होणारी चिडचिड यामुळंच डॉक्टर स्वप्नील यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सिव्हिलमधील निवासी डॉक्टरांमध्ये सुरू होती।